आयुर्वेद काय सांगतो? बऱ्याचदा दातांच्या आतमध्ये सुद्धा एक वायू असतो आणि तो वाढायला नाही पाहिजे. मग त्याच्यामुळे दातांना आणि सोबत त्या हिरड्यांना सुद्धा मसाज होणं खूप गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये आयुर्वेदाने गंडूश हा एक विधी सांगितला आहे. तर तो गंडूश विधी म्हणजे काय? तर तोंडामध्ये तेल महत्वाचं आहे. तर तोंडामध्ये तेल ठेवून 2 मिनिटं ते तेल ठेवायचं आहे आणि त्यानंतर तोंड सूळ भरून टाकायचे आणि याच्यामुळे काय होतं, जो हिरड्यांचा अनावश्यक ज्या हिरड्या किंवा अनावश्यक जो लेअर वाढायला लागतो तर तो कमी होण्यास मदत होते. बऱ्याचदा हा लेअर वाढला की मग दातांमधून रक्त येणं, दात लूज होणं असे बरेचसे प्रॉब्लेम व्हायला चालू होतात. तर खरं म्हटलं तर आयुर्वेदामध्ये कषाय रसाचं मंजन असणारं मंजनने जर आपण दात घासले तर दातही मजबूत होतात, हिरड्याही मजबूत होतात आणि त्याच्यातून रक्त येत नाही. कषाय रसाचं मंजन म्हणजे काय? तर तुरट म्हणजे तुरट पदार्थापासून तयार झालेलं हे मंजन असतं. तुरट घटक असतो आणि त्याच्यामध्ये दात मजबूत होतात. तर असं मंजन वापरून दातांची झीज होण्यापासून, हिरड्यांची नासाडी होण्यापासून आपण वाचू शकतो. यासाठी आयुर्वेदाचा सल्ला घ्या. वेगवेगळे टूथपेस्ट वापरून दातांची झीज झाली म्हणून परत आणि वेगवेगळे टूथपेस्ट शोधण्यापेक्षा आयुर्वेदाचा वापर करा. आयुर्वेदिक टूथपेस्ट वापरा. आयुर्वेदिक जे मंजन्स असतात ते वापरा आणि याच्यामुळे काय होतं, या मंजनच्या घासण्याने दात स्वच्छ तर होतातच, हिरड्याही मजबूत होतात. शिवाय हे जे कषाय रसाचं मंजन आहे ते पोटात सुद्धा जातं. म्हणजे मंजन आपण घासल्यानंतर ते थोड्याफार प्रमाणात पोटात सुद्धा जातं. तर यामुळे काही जे तोंडामध्ये छाले आलेले असतात किंवा रक्त येत असतं, जर काही जखमा झाल्या असतील त्या सुद्धा कमी व्हायला मदत होते. दात स्वच्छ तर होतातच, शिवाय पूर्णपणे जखमा कमी होतात, काही किटाणू असतात किंवा काही त्रास होत असेल हा सुद्धा कमी होतो. पोटात सुद्धा जर काही अल्सर होत असेल, जखमा होत असतील तर त्या सुद्धा पोटात हा रस गेल्यामुळे, पोटात हे मंजन थोड्याफार प्रमाणात जात असल्यामुळे ते सुद्धा कमी होतं. पोट सुद्धा साफ व्हायला चांगलं मदत होतं. तर बऱ्यापैकी आपण हेच वापरावं, आयुर्वेदिक वापरावं आणि या सगळ्या मायाजाळापासून खरंच कमी व्हावं. म्हणजे खूप फेस झाला आणि ती टूथपेस्ट चांगली, हे सगळं डोक्यातून काढा.